कठीण काळात लोक तुमच्याशी नाही, तुमच्या परिस्थितीशी वागत असतात. वाईट वेळ आली की लोकांची आपल्यासोबत बोलायची भाषा बदलते. नजर आणि नजरिया दोन्ही बदलतात. राहुल एक सामान्य तरुण होता. काही वर्षापूर्वी त्याने वाईट काळ पाहिला होता. नोकरी गेली, घर विकावं लागलं, कर्ज वाढलं आणि काही मित्रांनी पाठही फिरवली. त्याने ते सगळं एकट्याने सहन केलं, पण हळूहळू परत उभा राहिला. काही वर्षांनी त्याच्या ऑफिसमध्ये नवीन मुलगा आकाश कामाला लागला. तो खूप गोंधळलेला, गप्प आणि एकटा वाटत होता. बाकीचे लोक त्याचं मजा घेत, त्याला चिडवत, पण राहुल गप्पा बसला नाही. एक दिवस त्याने आकाशला चहा दिला आणि विचारलं, घरी सगळं ठीक आहे ना? आकाशच्या डोळ्यात अश्रू आले. दादा, माझे वडील गेल्यानंतर घर चालवणं खूप कठीण झालं आहे. नोकरी नव्याने मिळवली आहे, पण मन शांत नाही. त्याने त्याचा 1 महिन्यापूर्वीचा जुना काळ सांगितला. 5 दिवस उरले होते माझ्या बहिणीच्या लग्नाला. आई आनंदात होती. बाबा सतत सगळ्यांना मदत करत होते. पण त्या आनंदाच्या वादळात एक शांत वादळ होतं, जे येणार होतंच. लग्नाच्या तयारीच्या मधोमधच बाबांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला कायमचे सोडून गेले. आई हा धक्का सहन करू शकली नाही आणि ती कोमात गेली. सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. आता निर्णय घ्यायचा होता. शिक्षण पुढे चालवायचं की बहिणीचं लग्न आणि आईचे उपचार. मी पुस्तक बाजूला ठेवली आणि नोकरी जॉईन केली. राहुलच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या आणि म्हणाला, माझंही आयुष्य कधीच शांत नव्हतं. पण कुणीतरी विचारलं, सगळं ठीक आहे का? आणि त्या एका प्रश्नानं माझं सगळं बदललं. त्या दिवसापासून आकाश हा एकटा नव्हता, कारण त्याला एक असा माणूस भेटला होता जो वाईट वेळ समजत होता, कारण त्यानं ती वेळ जगलेली होती. लक्षात ठेवा, वाईट वेळ ही कधीही सांगून येत नाही. ती केव्हाही येऊ शकते, कारण वाईट वेळेत देवसुद्धा आपली परीक्षा पाहतो. आवडल्यास स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.